डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं 15 मे रोजी त्यांच्या वयाच्या 68व्या वर्षी निधन झाले. ते ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ, लेखक, IPH आणि मुक्तांगण या संस्थांचे विश्वस्त होते. गेल्या 4 दशकांहूनही अधिक काळ ते मानसोपचार या क्षेत्रात सक्रिय कार्यरत होते. मानसिक आजार, ताणतणाव आदी विषयांवर जनमानसात जागृती निर्माण करण्याचे बहुमोल कार्य त्यांनी अतिशय निष्ठेने केले. त्यांच्या गद्य 25 आणि विषाद योग या पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. शहाण्यांचा सायकॅट्रिस्ट, स्वभाव विभाव, हेही दिवस जातील ही त्यांची आणखीन काही नावाजलेली पुस्तकं. त्यांनी काही नाटकं लिहिली. असेच आम्ही सारे, आम्ही जगतो बेभान, रंग माझा वेगळा ही त्यांनी लिहिलेली नाटकं. जन्मरहस्य या नावाचं नाटक तर स्किझोफ्रेनिया विषयावरच आहे. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी मनाच्या आजाराकडे केवळ वैद्यकीय दृष्टीने न बघता त्याला सामाजिक परिस्थितीच्या अभ्यासाची जोड दिली. व्याख्यानांमधून ते जनजागृतीचे काम करत राहिले. साहित्यातही त्यांनी मोलाची भर घातली आहे. एवढंच नव्हे तर त्यांना संगीताचे पण ज्ञान अवगत होते. काही व्यक्ती समाज बदलण्याच्या क्षमता असणाऱ्या असतात. काही व्यक्ती एकाच आयुष्यात हिमालया एवढं काम करून जाणारे असतात. डॉक्टर आनंद नाडकर्णी हे असेच एक व्यक्तिमत्व होते. त्यांच्या नावाप्रमाणेच हास्याने आनंद पसरवणारे, उत्साहाचा झरा असलेली असे हे व्यक्तिमत्व होतं. सामाजिक देणं देणारे असे ते होते. अनेकांसाठी ते स्फूर्तीस्थानी, गुरुस्थानी होते. अशा या व्यक्तीच्या जाण्याने सर्वच खूप हळहळले. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या निधनाचे वृत्त हे अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी MBBS व मानसोपचार शास्त्रात MD मुंबई विद्यापीठातून केले. 1990 मध्ये IPH म्हणजे इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ आणि 1991 मध्ये वेद म्हणजे व्होकेशनल एज्युकेशन डायरेक्शन अँड हार्मनी याची त्यांनी सुरुवात केली. IPH ही संस्था मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे, तर वेद ही व्यावसायिक दिशा दाखवणारी वार्षिक परिषद होय. साधना साप्ताहिकातही बरेच लेखन त्यांचे प्रसिद्ध झालेले आहे. डॉक्टर म्हणायचे की सर्व व्यक्तींकडे आपण मानवतेच्या दृष्टीने जर पाहिलं तर आपलं मानसिक आरोग्य नक्की सुधारतं. तर अशा या मनाचा वेध घेणाऱ्या धन्वंतरीला संवाद वाहिनीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.